कबूतरखान्यावरून जैन मुनींनी वादग्रस्त वक्तव्य केले। कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला असं मुनींनी म्हटलंय। कबुतरांसाठी एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतंय, फडणवीसांना आम्ही मोठं केलं असं सुद्धा जैन मुनींनी म्हटलंय। कबुतरांसाठी शस्त्र घ्यायलाही तयार असल्याचा इशारा जैन मुनींनी दिलाय। डॉक्टर मूर्ख आहेत असं सुद्धा जैन मुनी बरळलेले आहेत। कबूतरखाना हटवण्यात सरकारची मिलीभगत असल्याचा दावा आरोप या जैन मुनींनी केलाय। कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला केल्यासारखं आहे असं जैन मुनींनी म्हटलेलं आहे। प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विपुल, काय नेमकं म्हटलं या जैन मुनींनी, काय नेमकं म्हणायचं आहे? नक्कीच आता सध्या धर्माचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या धर्माचा राज्यसत्तावर आहे असं देखील म्हणणं आहे आणि आम्ही सर्व धर्मगुरूंनी घराघरात जाऊन प्रचार केला म्हणून देवांना सत्य असल्याचं देखील या सरकारने देखील सांगितलेलं आहे। त्यानंतर हजारो साधू एकत्र येऊन नागाचं जो एकत्र करण्यात आला आहे आणि हर समाज संत एकत्र आले पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। वटिंग घेतो कटिंग घेतो की असा त्यांनी म्हटलेलं आहे। बरं, धन्यवाद विपुल या सगळ्या माहितीसाठी।